मायगावला फोन केला माझ आणि मिश्रित धुगाट याला यांचं काय गॅरेज माझं 2014 पासून गॅरेज होतं. अचानक आज सकाळी आम्हाला कळलं की बाजूचे सांगितले की असं धूर यायल्यानंतर आल्यानंतर बघितल्यानंतर सगळं रात होऊन गेलं. सामान माझं गाडीचं 2 व्हीलर स्पेअर पार्ट्स होते एक ती. आणि सर हे बघितलं तर नाही माझं परिवार ह्याच्यावरतीच आहे. मला आई वडील आहेत आणि मुलगा आहे माझा आणि माझं काय जीवन आहे ते ह्याच्यावरच चालतं आहे. आणि मी एक लोन बँक फायनान्समध्ये लोन वगैरे घेतलेलं होतं आणि ते आता कसं फेडायचं मला एकदम खूप म्हणजे चिंताजनक होऊन गेले. आणि परत 2 कस्टमरचं पण CBZ गाडी आणि इग्नायटर होते आणि त्याचं पेंटिंग करून पार्ट आणून सगळं ठेवलं. हुबळीहून पार्ट मागवले मी ते आणि ओरिजिनल सगळं मटेरियल आहे तर ते परत मिळायचं मुश्किल आहे. आणि ते सगळं हे करून झाल्यानंतर तर मला एकदम डोंगर कोसळून गेल्यासारखं झालं माझं. आणि काय ते प्रशासनानं मला जरा मदतीचा हात केला तर खूप बरं होईल एवढं मी माझ्या ह्याच्याकडनं जरा विनंती करतो. तर काकती या ठिकाणी आग लागण्याची यावर्षी 3री घटना आहे. विक्रम अनंतच्या युवकाने लोन काढून हे गॅरेज चालू केलं होतं. त्या गॅरेजवरच त्याचं घर चालत होतं. सकाळी पहाटे त्या गॅरेजला आग लागून बरंचसं नुकसान झालेलं आहे. आगीचं कारण अद्याप अजून समजू शकलं नाही कशामुळे लागले. प्रशासनाकडून काहीतरी मदत मिळावी. गाडी येईपर्यंत सगळं सामान जळून खाक झालेलं आहे. गॅरेजमध्ये काही उरलेलं नाही आहे. तर मागच्या वेळेला पण आम्ही काकती या ठिकाणी फायर ब्रिगेड स्टेशन व्हावं म्हणून विनंती केलेली आहे. सध्या लोकसंख्या गावची खूप आहे आणि आजूबाजूला 5 स्टार हॉटेल इंडस्ट्री एरिया आहे. तर इथून जवळजवळ 15 किलोमीटरवर फायर स्टेशन आहे. सगळं ट्रॅफिकमध्ये येईपर्यंत या ठिकाणी वेळ लागतो. काकतीमध्ये एक फायर स्टेशन चालू करावं ही नागरिकातून चर्चा होत आहे.